नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय. काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत. एकीकडे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं. हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं. अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय? आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते. कदाचित हे सगळे निर्णय 3 दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता. कोण सांगितलं तुम्हाला? इतक्या साऱ्या निवडणुका आतापर्यंत झाल्या, पण आधी यापूर्वी अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा कधीच झालेला नव्हता. हा पहिल्यांदाच झाला आहे फडणवीस सरकारच्या काळात. याला हे सरकार जबाबदार आहे.